अहिल्यानगर महानगरपालिकेत कंत्राटी आणि अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न। हे कर्मचारी गेल्या 10 वर्षापासून मानधन तत्वावर काम करतायत, पण आता त्यांना न्याय मिळायला हवा। महाराष्ट्र विधान परिषदेत दिनांक 1 जुलै 2025 रोजी भाजप नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती चित्रा वाघ यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला। अहिल्यानगर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा, मोटार वाहन, विद्युत इत्यादी विभागांमध्ये काम करणाऱ्या अभियंत्या आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी त्यांनी केली। मित्रांनो, हे फक्त अहिल्यानगरचं नाही तर महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांचे प्रश्न आहेत। या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या कर्मचाऱ्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे। शेअर करा, चर्चा करा आणि या बदलासाठी आवाज उठवा। हे कर्मचारी गेल्या 10 वर्षापासून मानधन तत्वावर काम करत आहेत, पण अत्यावश्यक सेवांमध्ये मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सेवा व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत आहेत। नवी मुंबई आणि परभणी महानगरपालिकेप्रमाणे अहिल्यानगर महापालिकेनेही या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी मागणी आहे। श्रीमती वाघ म्हणाल्या की या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतल्यास प्रशासकीय कामात सूत्रता निर्माण होईल, त्यांच्या नैराश्याची भावना दूर होईल आणि अनावश्यक सेवांचा दर्जा सुधारेल। महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवला आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही। या मागणीवर राज्यमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिले। प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सामंत म्हणाले। धन्यवाद सभापती महोदय। अहिल्यानगर महानगरपालिकेतील महत्त्वाच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधू इच्छिते। अहिल्यानगर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा, मोटर वाहन सूचना मांडा, मंत्री महोदय सांगतील की उत्तर दिले। लक्षवेधी क्रमांक 1 मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे। सभापती महोदय, अहिल्यानगर महानगरपालिकेतील महत्त्वाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधू इच्छिते। अहिल्यानगर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा, मोटर वाहन, विद्युत इत्यादी विभागामध्ये विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नियुक्त करण्यात आलेले अनेक अभियंते आणि कर्मचारी गेल्या 10 वर्षांपासून मानधन तत्वावरती त्या ठिकाणी कार्यरत आहेत। महानगरपालिकेच्या या विभागांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश होत असल्याने मानधन तत्वावर अभियंते व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थापनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाब ही समोर आलेली आहे। यापूर्वी नवी मुंबई तसेच परभणी महानगरपालिकेने देखील त्यांच्या आस्थापनेवर मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम केलं गेलंय। त्याच धर्तीवर अहिल्यानगर महानगरपालिकेत मानधनावर कार्यरत अभियंते आणि कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्यासाठी महासभेने प्रस्ताव क्रमांक 43 दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर करून नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे। परंतु अद्याप जवळपास 2 वर्ष होऊनही सदर प्रस्तावावर शासन स्तरावरून कुठलीच कारवाई झालेली दिसत नाहीये। या प्रकरणी कार्यवाही होत नसलेल्या विलंबामुळे महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत असून गेल्या 10 वर्षापासून मानधनावर कार्यरत असणारे अभियंते व कर्मचारी यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होऊन असंतोष निर्माण झालाय। मानधनावर कार्यरत अभियंते व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता निर्माण होऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीत गतिमानता त्या ठिकाणी निर्माण होईल। याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना। धन्यवाद। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताईंनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भातला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। परंतु अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण कर्मचारी 1502 आहेत, 400 कंत्राटी आहेत आणि हे देखील 28 जे आहेत ते देखील आउटसोर्स करून कंत्राटीच घेतलेले कामगार आहेत। पण आपण जर अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट बघितलं तर 516 कोटी रुपये आहे आणि आस्थापनेवरचा खर्च 61.89% आहे। जो आस्थापनेवरचा खर्च 35% जास्त असून उपयोगाचा नाही, तरी देखील अहिल्यानगरचा 61.89 कोटी रुपये म्हणजे सुमारे फक्त 216 कोटी रुपये हे महानगरपालिकेच्या अन्य कामासाठी आपण उपयोगी करू शकतो। आणि शासनाचं सभापती महोदय हेच धोरण आहे की हा निर्णय
महानगरपालिकेनं घ्यायचा आहे, महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यानंतर शासनाकडे कळवायचा आहे. परंतु आजची अहिल्यानगर महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर या 28 लोकांना परमनंट करण्यासारखी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे किमान वेतन आहे हे 28 कर्मचाऱ्यांना दिलं जातं. आणि याच्यामध्ये फक्त हेच केडर आहे अशातला भाग नाही, तर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, त्याच्यानंतर वायरमन, पंपचालक, वाहनचालक अशा पद्धतीचे विविध लोक त्याच्यामध्ये काम करतात. आणि त्याच्यामुळं 28 कर्मचाऱ्यांना जर आपण परमनंट करायला गेलो तर बाकीच्या देखील तिथल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची देखील परमनंटची मागणी होईल आणि तशी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे. आणि आस्थापनेवरचा खर्च हा 61.89% असल्यामुळं हे आता तरी सद्यस्थितीमध्ये शक्य नाही. सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय, परंतु 10 वर्षापासून ते महानगरपालिकेमध्ये काम करतायत. त्यांच्या सेवेचा, त्यांच्या कामाचा अनुभव जो आहे तो त्यांच्याकडे पुरेसा आहे. त्याच्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय यामध्ये जाहीर करावा. काही प्रशासकीय अडचणी आणि उमेदवारांचं वाढतं वय या सगळ्या बाबी लक्षात घेतात या प्रकरणी एक संयुक्तिक आणि सर्वसमावेशक तोडगा काढण्याच्या अनुषंगाने माननीय सभापती महोदयांच्या दालनात एका बैठकीचं जर आयोजन करता आलं तर निश्चितपणे त्याचा फायदा या कर्मचाऱ्यांना होईल. धन्यवाद. सभापती महोदय, आपल्या महानगरपालिकेच्या ॲक्टमध्ये, मुंबई सोडून बाकीच्या महानगरपालिकेच्या ॲक्टमध्ये भरत्या कशा केल्या पाहिजे, ज्याचा उल्लेख रघुवंशी साहेबांनी केला, तर आकृती बंद कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं स्वतंत्र बैठकीची आवश्यकता नाही. याच्यामध्ये तांबे साहेबांची, चित्राताईंची भूमिका त्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली आहे. मगाशी मनीषाताईंनी जे सांगितलं की हायकोर्टाचे काही निर्णय झालेले आहेत, ते हायकोर्टाचे निर्णय पण आपण तपासून घेऊ. पण 28 लोकांच्या बाबतीमध्ये सध्या परिस्थिती जी काय ती मी सभागृहाच्या समोर ठेवलेली आहे. सध्या तरी अशा पद्धतीची कुठचीही भरती त्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला करता येणार नाही. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.